सो आज मी आली आहे वरळी कोलीवाडा येथे सौ राजश्री नारायण महिंद्रकर यांना भेट द्यायला. त्यांचं राजश्री एंटरप्राइजेस हे एक हस्तनिर्मित जॅकेटचा व्यवसाय आहे. तर चला मग त्यांना भेटूया. या वेलकम. थँक्यू नमस्कार. थँक्यू. नमस्कार नमस्कार. या सो मी आली आहे आता काकींच्या शॉपमध्ये. तर हे आहे त्यांचं शॉप जिथे ते टेलरिंगचं काम करतात. तर नमस्कार काकी. नमस्कार. काका नमस्कार. कसे आहात तुम्ही दोघं? खूप मजेत. कसं वाटतंय मला भेटून? खूप मजा. छान वाटतंय तुम्हाला. तर आपण आज यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. पण इथे बाजूलाच काकींचं घर आहे. तर आपण थोड्या गप्पा तिथेही जाऊन मारणार आहोत. तर काकी मला एक सांगा की आज तुम्ही जॅकेट्स वगैरे शिवता, तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? ही कल्पना मला एक 15-20 वर्षापूर्वी असं सुचली. म्हणजे बरेच जण हे करतायत, स्टॉलवर वगैरे इतर कपडे असतात, ड्रेस वगैरे, पण असे जॅकेट वगैरे खूप कमी असतात. मला काळ्या घोड्यामध्ये पण एकदा चान्स मिळाला होता आणि तिथे मी पाहिलं की जॅकेटला खूपच मागणी आहे. आणि तेव्हापासून मग मी आता फक्त ह्याच्यावरच लक्ष केंद्रित केलंय आणि यामध्येच पुढे चालू ठेवलं. मग काका पण तुम्हाला मदत हो, करतात आणि त्याच्यात? जास्त मदत तर त्यांचीच आहे. मेन म्हणजे कटिंग वगैरे सगळं तेच करतात. मी अच्छा. फक्त शिवायचं काम करते आणि त्याची विक्री वगैरे करायचं ते काम मी करते. मग काका तुम्ही कसे शिकलात? हे किती वर्षापासून करताय? माझ्या भावाकडून शिकलो. अच्छा. तुम्ही मला वाटतं 14-15 वर्षाची असतानापासून करतायत ना? शिकलो. म्हणजे किती वर्षापासून काका हे करतात. म्हणजे काकांचा किती छान हात बसला असेल ह्याच्यामध्ये. आणि मग ते तुम्ही पण आधीपासूनच शिकत होता हो. की काकाने शिकवलं तुम्हाला? नाही, आधीपासून शिवणकाम येत होतं मला, अच्छा. कारण माझ्या माहेरी पण शिवणकाम. आमचं म्हणजे पूर्ण समाज आहे ना, तो हा. शिल्पी समाज आहे. अच्छा. त्यामुळे आमच्या घरात ती बाळकडूच हेच असतं. बरोबर बरोबर. जन्मता बिझनेस आणि शिवणकाम त्यातल्या त्यात मोस्टली. मग हे दुकान किती वर्षापासून आहे? हे आहे 40 वर्षापासून. 40 वर्ष. आणि ते त्यामध्ये ब्लाऊज, ड्रेस वगैरे असे शिवतात. आधी पॅन्ट शर्ट वगैरे पण करत होते, पण अच्छा. आता जरा कारागीर वगैरे मिळत नाहीत, त्यामुळे मग ते ड्रेस आणि ब्लाऊज वगैरेच विशेष जास्त घेतात. खूप छान. आणि मला सांगा की मग एका दिवसाला तुम्ही किती जॅकेट शिवता? मी एका दिवसाला जर मी बसली ना व्यवस्थित, तर मग माझे 4-5 तरी होतातच. म्हणजे काका कटिंग करून देतात? हो, ते कटिंग करून देतात आणि घरचं काम करून वगैरे सगळं आवरून वगैरे 4-5 तरी होऊ शकतात. अर्धा पाऊण तास तरी एकाला लागतो. मग थोडं काहीतरी शिवून दाखवाल का आम्हाला? नक्कीच. म्हणजे सगळ्यांना कळेल की हा काकी हो. शिवतात म्हणून. जॅकेट शिवूया ना आपण. चालेल चला. चला. मग रोजचे तुम्हाला ऑर्डर्स वगैरे असतात? नाही, ह्याचे रोज नसतात, पण मी बऱ्याच ठिकाणी स्टॉल वगैरे असतात ते लावते. आणि काहींना व्हॉट्सअपवर माहिती आहे ना, तर मग त्या मला फोन करून साईज वगैरे सांगतात, किंवा माझ्याकडे तयार असलं तर त्यातलं घेतात. नाहीतर मग त्यांनी सांगितलं तर ते मटेरियल आणि हे आणून मी देते बनवून. ऑर्डर प्रमाणे. ब्लेझर वगैरे पण शिवता का? हो, ब्लेझर टाईप पण थोडंसं असतं त्यामध्ये. आणि स्टँड कॉलर वाले वगैरे मोदी जॅकेट, मोदी त्या टाईप मध्ये वगैरे पण असतं. ते पण शिवता तुम्ही? हो. म्हणजे ते ऑर्डर नुसार असतं. हा, कारण त्याला थोडं मटेरियल वगैरे जास्त लागतं आणि प्रत्येकाची पसंत वेगवेगळी असते की कोणत्या कलर मध्ये, पॅटर्न मध्ये हवंय. मग ते मी बनवून नाही ठेवत, पण हे असे कलमकारी, इतकत, खणाचे आणि वारली पेंटिंग असे मी थोडे बनवून ठेवते. म्हणजे कधी स्टॉल लागला तर मग आपल्याला तिथे त्याची विक्री करता येते. आता तुम्ही काकी 40 वर्षापासून हे दुकान आहे, म्हणजे इकडे कोळीवाड्यात एकदम फेमस आहे. हो. आहे ना? कारण की मी येताना सुद्धा ना त्यांना ऍड्रेस विचारलेला तेव्हा ते मला बोलले की बाला टेलर ना. हो. हा, बाला टेलर कोणालाही विचारलं तुम्ही येऊन तर ते बरोबर तुम्हाला सांगतील. आणि खरंच तसंच झालं. मग हे बाला टेलर हे नाव का दिलंय? बाळा टेलर हे ऍक्च्युली त्यांचे मोठे भाऊ होते. ते पण लहानपणापासून काम करायचे. त्याच्या आधी त्यांचे आजोबा पण ते काम करायचे. तर म्हणजे हे पिढी न पिढी चालूच आहे. आणि मग हे दुकान घेऊन ते जेव्हा शिवायला लागले, तर तेव्हा मग लोकांमध्ये त्यांचं नाव थोडंसं अवघड वाटायचं. त्यामुळे लोक मग त्यांना बाळा बाळा अशी हाक मारायचे. म्हणजे कोळीवाड्यातल्या लोकांची थोडी पद्धत आहे तशी, असं नाव थोडं टोपण नाव टाईप वगैरे असं आवाज देतात. तर त्यामुळे ते आता सगळीकडे तेच नाव आहे. बरोबर. पण नाही, पण ते नाव खूप फेमस आहे. गेली 40 वर्ष झाले ते हे काम करतात. त्यामुळे तुम्ही जरी कधी आलात तिकडे तर तुम्हाला इझिली हे दुकान भेटू शकतं. हो, नक्कीच. तुम्ही कधी आलात ना तर श्रीराम गल्ली किंवा कुठे विचारलं बाळा टेलर कडे जायचंय तर ते बरोबर. आणि तुम्ही हे शिकवता वगैरे पण का टेलरिंगचं? नाही ना. आपण नाही शिकवत आणि हे पण नाही, कारण त्यांना पण वेळ नाही मिळत आणि मला पण वेळ नाही मिळत. बरोबर.
हे बघा किती सुंदर खण मटेरियल मध्ये हा जॅकेट आहे. हे आपण साडीवर सुद्धा वेअर करू शकतो, किंवा स्कर्टवर वेअर करू शकतो, किंवा प्लाझोवर सुद्धा. तर खूप छान वाटेल. तर त्यांच्याकडे हे हाफ जॅकेट्स आणि हे फुल जॅकेट सुद्धा असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा, हे एक कोंबो जॅकेट शिवलंय त्यांनी. हे एक लहान आणि सेम मटेरियलमध्ये हे एक मोठं. म्हणजे आपल्याला आपल्या मुलीबरोबर सुद्धा ट्विनिंग करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता. तर काकी, तुमचं मस्तच आहे, म्हणजे घर इथे आणि बाजूलाच दुकान. हो, है जवळ ना? आहे एकदम. जवळच आहे, म्हणजे कसं रात्री लेट नाईट पर्यंत जरी काम चालू असलं तरी काय फरक नाही पडणार. हो, है ना? पूर्वी अरे वा. आमच्या इथे हे नाईट वगैरे असं पण कामं करायचे कामं. ना, कारण त्यावेळेस खूपच सीझन असायचं, तर त्यावेळेस जास्त वेळ द्यावा वेळ. लागायचा. हा, नाही नाही, तेव्हा घर ते तर सगळे मस्तच आहे. काम करायचे. अरे वा. घरात पण छान हे सगळे शिवून ठेवले. या, चला आपण थोडे गप्पा मारूया. चल. तर काकी, आपण दुकानात तर जाऊन आलोय, पण तुम्ही तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शनच दिलं नाही. तर तुमच्याबद्दल थोडं, कुटुंबाबद्दल थोडी माहिती द्या. नमस्कार, मी राजेश्री नारायण महेंद्रकर. मी वरळी कोळीवाडा इथे राहते. आता इथे माझं लग्न होऊन 40 वर्ष झाले. मी 40 वर्षापासून इथे आहे. माझे मिस्टर तर लहानपणापासून इथेच आहेत आणि मला 2 मुलं आहेत. काकी, मला हे सांगा, हे तुमचा शिवणकामाचा जो वारसा आहे हा किती पिढ्यापासून चालू आहे? हा पिढ्यापासून म्हणजे माझ्या माहेरला पण पूर्वीपासून तेच होतं व्यवसाय, अच्छा. आणि इकडे सासरला पण 4 पिढ्या तरी मला माहितीच्या 4 पिढ्यापर्यंत आहे. म्हणजे तुमच्या माहेरी ते काय शिवायचे, असं ब्लाऊज वगैरे? आमच्या माहेरी माझ्या असे परकर पेटीकोट अशी ऑर्डर घ्यायचे माझे वडील. अच्छा. आणि आमचं म्हणजे आता गारमेंट म्हणतात त्याला, हा. पण त्यावेळेस असं घरगुती कारखाना होता अच्छा. कपडे शिवण्याचा. हम्म. मग तिथे आम्ही पण लहानपणापासून आम्हाला ती सवय आहे. आमच्या घरात पूर्ण अशा मशीनीच होत्या, त्यामुळे आम्हाला ते मशीन चालवणं वगैरे हे अगदी नॉर्मल गोष्ट लहानपणापासून असते. बाळकडू मिळाल्यासारखं झालेलं आहे. नाही नाही, बरोबर आहे. मग आता तुम्ही जेव्हा लग्न करून आलात तेव्हा म्हणजे तुम्ही आधी ठरवलेलंच का की तिकडे गेल्यावर पण हेच करायचंय, किंवा काका बोलले किंवा नाही, असं ठरवलं नव्हतं, हा. पण मला व्यवसायच आवडतो जॉबपेक्षा. हा. आणि मिस्टर व्यवसायातले आहेत, त्यामुळे मग मी व्यवसायाकडेच लक्ष देते. नाही, बरोबर. आणि ते कसं पण आहे? टेलरिंगचं करतात, हो हो. ड्रेस, ब्लाऊज. आणि दोघांची साथ असल्यावर कसं आहे, सोप्या होऊन जातात ना गोष्टी, हो. भरपूर सारे करायला. नाही नाही, छान. आणि आता इकडे पण तुमचे खूप सारे कस्टमर असतील ना? हो, हो. इकडे इथे म्हणजे अगदी खूप जुने जुने कस्टमर आहेत, म्हणजे आजोबांच्या वेळेस पासूनचे आहेत कस्टमर इथे. ते अजून पण येतात. आणि इथे तुम्ही विचारलं ना कोणाला, बाळा टेलर कुठे राहतात, तर कोणीही तुम्हाला सहज आणून सोडेल. नाही नाही, ते तर कळालंच आहे आम्हाला. आम्ही येताना तेच केलं होतं. आता हे राजश्री एंटरप्राइजेस हे नाव का दिलं? मी जेव्हा मला हे उद्यम आधार वगैरे काढायचं होतं, अच्छा, तेव्हा नाव द्यायचं होतं. तर नाव द्यायचं तर मी विचार केला की माझंच नाव का नाही ठेवावं, कारण मला माझं नाव मग आता आवडतं. ह्याच्या आधी यांनी असं नाव नव्हतं दिलं का यांना? नाही, ते टेलरिंगचं करतात, हा. पण असं काही नाव वगैरे नाही. त्यांनी ते शॉपचं हे वगैरे लायसन्स वगैरे नाही काढलेलं आहे. त्यांचं चालू आहे, 4 पिढ्यापासून असंच चालू आहे. अच्छा. तर त्यामुळे मग लोक कसे आता त्यांच्या नावाने ओळखतात किंवा आधीच्या नावाने ओळखतात. तर ते नाव देण्याचा कधी प्रश्न नाही आला. पण हे माझं जेव्हा मी स्वतः पण परत मला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट हवं होतं टेलरिंगचं, म्हणून मग मी श्रमिकमध्ये 91-92 साली मी पुन्हा कोर्स केला शिवणकामाचा, आणि तिथून मी परत हे शिवण सर्टिफिकेट परत चालू केलं. आणि तिथे मग माझंच नाव आहे त्या सर्टिफिकेटवर. पण मग जेव्हा मला उद्यम आधार काढायचं होतं, तेव्हा तुम्हाला काहीतरी नाव हे करावं लागतं. तर त्यामुळे मी राजेश्री माझंच का नाही? एंटरप्राइजेस हे केलं. नाही नाही, खूप छान आहे. पण हे तुम्ही खूप छान केलं की आपल्या ब्रँडला एक नाव दिलं.
कारण की कसं असतं ना आता आपल्या ब्रँडचं नाव आणि लोगो हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण की कसं आपण लोकांना सांगताना काय सांगणार ना, हो. म्हणजे जर मी एखादी वस्तू तुमच्याकडनं घेतली, मी कसं सांगणार माझ्या मैत्रिणीकडनं घेतली, किंवा आपण बोलू शकतो अरे राजश्री एंटरप्राइजेस यांना मी भेट दिली होती, त्यांच्याकडनं घेतली. मग ते ह्याचं सोशल मीडियावर पण काही आहे का, ऑनलाईन वगैरे खरेदी करू शकतो असं? हो, आता ऑनलाईनचं चालू आहे आमचं. बचत अच्छा. गटाच्या आमच्या मॅडम आहेत. हा. त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं आहे आणि आम्हाला ऑनलाईनसाठी आता चालू आहे. प्रोसिजर चालू आहे. आता मला वाटतं 1-2 दिवसात माझं ऑनलाईन येणार आहे. अच्छा, म्हणजे तुमचं बचत गट पण आहे? हो, हो. माझं बचत गट आहे. सखी महिला बचत गट नाव आहे त्याचं. अच्छा. आणि तिथे आम्ही 10 जणी आहोत. हम्म. तसंच माझं ALF पण आहे. हम्म. ते स्त्री शक्ती विस्तार संघ अच्छा. माझं ALF आहे. हम्म. तर तिथे पण आमच्या जवळजवळ 115 महिला आहोत आम्ही अरे एकत्र. वा. म्हणजे 11 बचत गट मिळून एक गट. त्याला अच्छा. स्त्री शक्ती महिला वस्तीस्तर संघ असं म्हणतात. म्हटलं. अच्छा. ALF म्हणजे. ते मागे मग ते कार्यक्रम हो, मी हो. आलेली ते ते तेच होतं ALFचाच का? कार्यक्रम होता हळदी अच्छा. कुंकवाचा, तेव्हा महिलांचा. तुम्हाला बोलवलं. त्यावेळेस काकीनी मला ऍज अ चीफ गेस्ट म्हणून तिथे बोलवलं होतं. कारण की काकींना माझी जर्नी, माझी स्टोरी खूप आवडलेली, तर काकी मला बोलल्या होत्या की तुम्ही येऊन जरा महिलांना हो. मोटिवेट करा, त्यांना तुमच्याविषयी सांगा, है ना. की खूप ते आवडलं ऐकून आमच्या महिलांना पण. तुम्ही आलात आणि तुम्ही जो मार्गदर्शन Thank you. केलं, तर त्यामुळे आणखीन त्यांना पण प्रगती प्रगती करण्यासाठी करण्यास आवड आवड निर्माण निर्माण होते. होते. नाही नाही, बरोबर आहे. आणि मला ना सांगायला खूप आवडेल की काकीची आणि माझी ओळख ना, मला वाटतं 19 पासूनची आहे. हो, असं. ओळख म्हणजे आम्ही असंच एका पेजेंटला भेटलो होतो, काकी आणि मी. आणि त्याच्यानंतर काय आम्ही असं भेटत वगैरे नव्हतो, नाही पण ना. असं कॉन्टॅक्ट मध्ये होतं, व्हॉट्सअप वगैरे हे. आणि मग तेव्हा एकदा आम्ही असंच काकींकडे ऑर्डर दिली, कुर्ता मला वाटतं ऑर्डर हो. केली होती. हा, मी असे ऑर्डर केलात ना तुम्ही, तर तुम्हाला कुर्ते वगैरे पण कुर्ते वगैरे देते पण. हो. आणि ह्यासारखे जॅकेट. तसे तुम्हाला ट्रेडिशनल हवेत किंवा प्रिंटेड मध्ये हवेत, तर तुम्हाला एकसारखे म्हणजे जितके हवेत तेवढी मी ऑर्डर बनवून देऊ शकते अरे तुम्हाला. वा, म्हणजे गणपतीत वगैरे छान आहे हो, ते. हो. आणि मी तर यावेळेस नक्की ऑर्डर करणार आहे, कारण की ते एकसारखे सदरे असतात, त्याच्यावर जर हे हो. जॅकेट्स आले तर अजून छान लुक येईल ते. नक्कीच ते सदरे पण मी बनवून देते, रेडी आणून देते तुम्हाला. अच्छा. आणि त्याच्यावरती लागतील तसे जॅकेट तुम्ही Jacket. सांगाल तो कलर किंवा डिझाईन वगैरे हम्म, असे मी हम्म, बनवून देते तुम्हाला. चला, म्हणजे आमचं नक्कीच गणपतीचं order. टेन्शन गेलं. आणि काकी, हे तुमचं जे बचत गट आहे, आता त्यात 100 पेक्षा जास्त महिला आहेत, तर मग नेमकी या महिला काय करतात ते बचत गट म्हणजे? बचत गट आहे त्याच्यामध्ये आम्ही 10 जणी आहोत. अच्छा. आणि जो ALF LF, आहे अच्छा. त्यामध्ये आम्ही 110-12 10-12. महिला आहोत. हम्म. त्यामध्ये अजून त्याचं प्रोसिजर मध्ये आहे चालू, म्हणजे त्याला थोडा वेळ लागतो. बचत गट हे BMC मध्ये हे होतं, नोंदणी अच्छा. होते त्याची. हम्म, आणि जे ALF असतं ते आयुक्तालयामध्ये नोंदणी होते. त्यामुळे आयुक्तालयामध्ये नोंदणी होणं आणि त्याच्यानंतर असं करता करता त्याची प्रोसिजर थोडी वेळ लागते. तर आताच नवीन आहे आमचं, तर त्यामुळे 1च वर्ष झालेलं आहे. आता पुढे पुढे आमचं आणखीन त्याच्यात प्रोग्रेस होईल आणि आम्हाला मग टेंडर मिळू शकतात ALFच्या माध्यमातून. एखादं पार्किंगचं टेंडर किंवा आणखीन कुठलं असेल, खाऊचा व्यवसाय चालवायचा, एखादी गाडी चालवायची किंवा काहीही असेल, तसा तो टेंडर मिळू त्याच्यात शकतो. ज्या बायका आहेत त्या सगळ्या अशा व्यवसाय करणाऱ्याच आहेत? बहुतेक व्यवसाय करणाऱ्याच आहेत त्या आणि BMCच्या जोडलेल्या आहेत त्या. त्यामुळे मग त्यांना सुद्धा इच्छा आहे की आपल्यालाही काहीतरी एक काम मिळावं आणि आपण पण काहीतरी करावं. तर त्याची मी अध्यक्ष आहे त्या ALFची. आणि आमचं बचत गट आहे सखी महिला बचत गट, ते आम्ही 10 जणी आहोत. त्याच्यामध्ये पण मी अध्यक्ष आहे. आणि त्या बचत गटातून आम्ही सर्व 10 जणी मिळून आम्ही सुका खाऊ बनवतो. आता सुका खाऊ म्हणजे तुम्हाला असं वाटेल की काय असेल, तर सुका खाऊ म्हणजे नेहमी लोक चिवडा बनवतात वगैरे असं बनवतात, तर आम्ही थोडं वेगळे पदार्थ बनवतो दिवाळीमध्ये किंवा एरवी पण तुम्ही ऑर्डर दिली तर. जसं चिरोटे असतात, चिरोटे मोस्टली कमी बनवतात. आणि अनारसे असतात आणि गुळ पापडी असते. मग हे ऑर्डर घेता तुम्ही की दुकानात वगैरे? नाही, आम्ही ते कोणाची ऑर्डर असेल अच्छा. तर त्यांना बनवून देतो. अजून ओके. आम्ही दुकानात वगैरे देत नाही, कारण माझ्या ज्या महिला आहेत 10 महिला त्या सगळ्या कामगार वर्गातल्या आहेत. त्यामुळे त्या स्वतः सुद्धा त्यांचं काम करतात छोटं. मग त्यामुळे आम्हाला जर मोठी ऑर्डर आली ना की आम्ही एकत्र बसतो माझ्या घरी आणि आम्ही ते बनवतो. त्यासाठी आम्हाला PMFM लोन म्हणून मिळालेलं आहे. ते आम्हाला 2,80,000 असं मिळालंय. अरे वा. आणि ते आमचं पूर्ण झालेलं आहे.
आणि आता आम्हाला परत पुढची प्रोसिजर चालू केली आहे आम्हाला. नाही म्हणजे काकी खरंच तुम्ही आज खूप छान काम करताय आज एवढ्यासारख्या महिलांसाठी आणि तुम्ही अध्यक्ष आहात त्यामुळे तुमच्यावर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असेल आणि ह्या तुमच्या कामात जर तुम्हाला कधी माझी हेल्प लागेल तर नक्की बोला नक्की तुम्हाला मदत करायला येईल आणि जसं काकी बोललात काकी बचत गटामध्ये पण अध्यक्ष आहे ते ANF मध्ये सुद्धा अध्यक्ष आहे आणि घरी पण काकीच अध्यक्ष आहे राजश्री एंटरप्राइजेस आणि असलंच पाहिजे ते आणि तुमचं अजून ते सुकी मच्छी वगैरे त्याचा हा. पण काय बिझनेस आहे मी कोळीवाड्यात राहते ना, अच्छा वरळी कोळीवाड्यात. त्यामुळे मग जेव्हा सीझन असतो, वाळवणचा सीझन असतो म्हणजे उन्हाळा, हम्म. तेव्हा लोकांना पापड, लोणची आणि मिरच्या मसाले वगैरे करतात आणि बरेच जण शेवया पापड वगैरे करतात. पण मग मी म्हटलं मी कोळीवाड्यात राहते तर मी का नाही सुका मच्छीचा व्यवसाय करावा, म्हणून एक 8-9 वर्ष झाले मी आता सतत सुका मच्छीचा व्यवसाय करते. जेव्हा सीझन असतं तेव्हा उन्हाळ्यामध्ये करते, प्लस दिवाळीमध्ये पण थोडा वेळ असतो आणि तेव्हा लोक म्हणजे ती खरेदी करून ठेवतात वर्षभरासाठी साठवून ठेवतात, बरोबर. तेव्हा पण मी करते. मग तुम्ही असं घरूनच हे करता हो हो, मी सगळा व्यवसाय घरूनच करते. हं. हा आमचा जो जॅकेटचा व्यवसाय आहे त्याला आम्हाला BMC स्टॉल देते किंवा बाहेर प्रायव्हेटचे पण असतात स्टॉल, तर मग मी ते कधी कधी घेते आणि त्या स्टॉलवर पण सुद्धा मी हे मांडते. तर मला आता सुका मच्छीसाठी पण वाळवण महोत्सवला पण मिळालेला चान्स, मी तिथे सुकी मच्छी पण विक्री केली. नाही पण तुम्ही लवकरात लवकर ते तुमचं सोशल मीडियाचं ऑनलाईन पण विक्री चालू करा की जेणेकरून कसं होतं ना जास्तीत जास्त लोकांना माहीत पडतं ते आणि खरेदी कशी करायची म्हणजे कसं घरी बसून एवढे कस्टमर नाही भेटणार पण जर ते आपण ऑनलाईन हे केलं तर जास्त लोकांना कळतं ना. त्या प्रोसिजर मध्ये जर तुम्हाला माझी मदत लागली तर नक्की सांगा, मी तुम्हाला हेल्प करेलच. आणि आज ज्या महिला माझं एवढा चॅनल बघतायत तर त्यांना तुम्ही काही मेसेज द्याल का? आता तुम्ही जसं सोशल मीडिया बद्दल बोललात तसं आमचा सध्या प्रयत्न चालू आहे. म्हणजे आता 1-2 दिवसातच तुम्हाला माझं सोशल मीडियावरती मी जे विक्री करणार आहे जॅकेटची ते तुम्हाला नक्कीच दिसेल. मस्त. आता 1-2 दिवसच आहेत. अरे वा वा, खूप आम्हाला छान. BMCच्या मॅडमने खूप मदत केली आहे. हम्म. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सोशल मीडियामध्ये कसं जायचं आणि काय करायचं आणि विक्री कशी करायची. जसे तुम्ही आता Amazon वगैरे असतात तिथे तुम्ही काही खरेदी करता, तशी आता तुम्ही या आमच्या नवीन डिझी हँड म्हणून एक आहे त्यामध्ये तुम्ही आता येऊ शकता आणि नक्कीच खरेदी करू शकता. आणि तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे की नक्कीच तुम्ही भेट द्या आणि तिथे बचत गटातील महिलांनी बनवलेल्या वस्तू आहेत तर त्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करा आणि आम्हाला तुम्ही त्यासाठी पुढे येण्यासाठी मदत करा. नक्की 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 सगळ्यांनी भेट द्या. आणि ज्या बायका असे ज्यांना घरगुती असं व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा मग त्यांना तुम्ही काय बोला, त्यांना काय आयडियाज वगैरे तुम्ही सल्ला तुमच्याकडून काय द्याल? अशा ना बऱ्याच महिला आहेत की ज्यांना म्हणजे अजून काही माहिती नाही, मला पण एवढी माहिती नाहीये, पण तरी थोडं थोडं आता मी बचत गट आणि थोडं सामाजिक कार्यामध्ये पण आहे त्यामुळे थोडी थोडी मला माहिती आता कळायला लागली. त्यामुळे मी आता बाहेर जाऊन किंवा सोशल मीडिया वगैरे असं वापरून मी जसं उद्योग व्यवसाय करते तसं मला असं वाटतं की इतर महिला ज्या आहेत माझ्या आजूबाजूच्या बचत गटातील त्या महिलांनी पण नक्कीच व्यवसायात पुढे यावं. खूप छान. काकी एवढे 40 वर्ष झाले तुम्ही आता हे शिवून कामाचं करताय, परत मच्छीचं करताय, परत ते बचत गट चालवताय, एवढं वर्ष झाले तुम्हाला हे सगळं मॅनेज करताना. मग कधी काय अशा अडचणी नाही आल्या का की घर सांभाळून हे सगळ्या गोष्टी करणार? पूर्वी थोडं थोडं म्हणजे मुलं लहान होती ना तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. तेव्हा म्हणजे सामाजिक कार्यात मला थोडस विचारलं त्यांनी की तुम्ही हे पद असं घ्याल का. अच्छा. तर तेव्हा मला तर म्हणजे काही असं भीती वाटत होती की मी कशी काय हे करू. पण माझ्या सासूबाई आणि माझा मुलगा ते म्हणाले की अगं तू जाऊन तरी बघ, ते तेवढं तुला पद देतायत तर तू घेऊन बघ आणि तिथे जाऊन तू आपली जी कामं काही होत नसतात तर त्यापैकी पण काही कामं होऊ शकतील आणि दुसऱ्यांची पण होऊ शकते. मग त्यामुळे मी हळूहळू तेव्हा थोडस म्हणजे माझा मुलगा वगैरे असा 4थीला वगैरे असेल आणि माझी मुलगी 5वी-6वीला असेल, तर तेव्हा सासूबाईंनी, मिस्टरांनी आणि मुलांनी सपोर्ट केला. त्यामुळे मी थोडीशी बाहेर निघायला लागली आणि मी
मग थोडं व्यवसाय पण करायला लागली, बचत गट वगैरे असे, आणि सामाजिक कार्यात पण वेळ द्यायला. म्हणजे बघा घरच्यांचा सपोर्ट किती इम्पॉर्टंट असतो. हो. कारण की आज ते करत नव्हते, ते घाबरत होते, पण जेव्हा त्यांना मुलाने हो. त्यांच्या सासूने सांगितलं की तू हे करू शकते, तेव्हा त्यांना सुद्धा हिंमत आली ना, है ना, करण्याची, की आपल्या नक्कीच. बरोबर जर हे लोक बोलताय, यांचा जर सपोर्ट आहे, तर एक बाई खूप पुढे जाऊ शकते. नक्कीच. अच्छा, तुम्ही मला एक सांगा, माझं चॅनल तुम्ही किती दिवसापासून बघताय? मी जवळजवळ आता हे जेव्हा तुम्ही कार्यक्रम चालू केले, चालू केलंय. तर ते सुरुवातीपासून बघते, आणि त्याच्या आधीपासून मी तुमचं चॅनेलचं च्या आधीपासून आपली ओळख आहे, तेव्हापासून मी व्हॉट्सअप तुम्ही बघताय. साड्या, हा. ड्रेसेस काय काय तुम्ही मग ऍडव्हर्टाईज तुम्हाला करत होते. काय वाटतं ते चॅनल बद्दल? मला- एवढे episode बघितले. मला मेन तर आधी तुमचं खूप कौतुक वाटतं. Thank you. तुम्ही तुम्ही तुमच्या 2 छोट्या मुलांना आणि घर संसार आणि मिस्टरांचा जॉब पोलिसातला आहे, बरोबर. तर तो जॉब थोडा टफ असतो, त्यांच्या वेळा हे असतात, आणि त्या ह्याच्यातून तुम्ही एवढं करत होतात, तर तेव्हापासून मला तुमचं खूप कौतुक वाटतं. आणि मला वाटतं की महिलांनी असं तुमच्यासारखं खूप प्रोग्रेस करावं आणि खूप पुढे जावं. नक्कीच नक्कीच. आणि आपलं चॅनल सुद्धा ह्याच्यासाठीच आहे. आणि तुमच्या चॅनलवर जे आमच्यासारख्या महिलांना तुम्ही बोलतं करताय आणि पुढे आणताय, आणि त्यांना त्यांची माहिती किंवा त्यांचा काय बिझनेस आहे Business किंवा काय आहे त्याबद्दल तुम्ही विचारताय, त्यामुळे आम्हाला पण थोडंसं धैर्य येतं की आहे बाबा आपल्या पाठीशी कोणीतरी. नाही, नक्कीच नक्की. आणि मी नक्कीच असणार आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठी, कारण की आज ते चॅनल आपण त्याच्यासाठीच ओपन केलंय की ज्या महिला घरगुती बिझनेस करतात, किंवा ज्या नाही बोलू शकत, ज्यांना पुढे कसं जायचंय, आपलं बिझनेस कसं स्प्रेड करायचं ते कळत नाही, त्यांना आपण मदत करतोय. आणि आज तुम्ही सुद्धा खूप छान कार्य करतायत एवढ्या महिलांना सोबत घेऊन, आणि नक्कीच तुम्ही खूप पुढे जाल. मी अशी देवांना प्रार्थना करेल, आणि माझा सपोर्ट तुम्हाला नेहमीच असेल. आणि आज खूप छान वाटलं काकी तुमच्या घरी येऊन, तुमच्या दुकानात भेट देऊन आणि तुमच्याशी गप्पा मारून. तर एक छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडून तुम्हाला. तर काकी, हे एक गिफ्ट आहे माझ्याकडून तुम्हाला. वाव. आणि अजून एक गिफ्ट आहे. आमच्या एक काकी आहेत की ज्या नऊवाऱ्या साड्या शिवतात, तर त्यांनी छान हे अशा बॅगा शिवून दिल्या आहेत मला. खूप छान बनवलंय तो. हो, खूप छान. आणि ते हा. नऊवारीचे कपडे वगैरे असतात ना त्यांच्याकडून, आणि खूप मजबूत आहे मेन म्हणजे. हो. आणि याच्या आतमध्ये सुद्धा, आणि महिलांना काय किती आणि त्याच्या आतमध्ये अजून एक छोटा आहे, याच्यामध्ये पण तुम्ही भरपूर पैसे वगैरे ठेवू शकता. भरपूर सैनी दिलेत. तर हे एक गिफ्ट आहे तुमच्यासाठी. आणि काकी, मला एक सांगा, तुम्ही घरी पण हे सगळे जॅकेट्स वगैरे लावले, हे तिकडे शॉपवर पण मी बघितले, छान वाटले. मग अजून ह्याच्यामध्ये काय काय व्हरायटी आहे? आता हे आहे आपलं फणाचं आहे. बरोबर. आणि हे ट्रेडिशनल आहे फणाचं, पण हे तुम्हाला असं वाटेल की कशावर मी युज करू. बरोबर. पण असं आहे की जॅकेट हे आहे ना, तुम्ही ड्रेसवर सुद्धा घालू शकता, जीन्स टॉप वर घालू शकता, आणि आता तर महिला साड्यांवर जॅकेट घालतायत. जसं आता तुम्ही खूप छान वाटतंय तुमचं जॅकेट पण. तर हे आहे खणाचं. तर आता मी तुम्हाला आणखीन पण दुसरे दाखवते. आता हे आहे जॅकेट वारली पेंटिंग. तुम्हाला आता फ्रंटला हे वारली पेंटिंग दिसतंय, पण जे पाठीमागे जे आहे ते तुम्ही बघाल तर तुम्हाला हे थोडं वेगळं वाटेल. यामध्ये आता आपले कलमकारी वगैरेचे जे पॅचेस असतात राहिलेले, हे पॅचेस आहे, ते जॉईंट करून त्याचं हे बनवलेलं आहे. बॅग पूर्ण हे पॅचेसचं आहे. अरे वा. ते आता तुम्ही सांगितल्यावर कळालं ना, ते मला कळलं नव्हतं ते. छान, सुंदर. आणि हे फ्रंटला असे लटकन वगैरे लावलेले आहे त्याला. खूप छान. आणि हे वारली पेंटिंगच आहे. खूप असे कलमकारी, वारली पेंटिंग किंवा कॉटन असे वेगवेगळे मी बनवते. तर आता हे आहे एक प्लेन आहे, तर हे प्लेन एकदमच प्लेन वाटेल ना. बरोबर. त्यामुळे मग मी ह्याच्यावरती हँडवर्क केलेलं आहे. जसं हे लटकन लावलेले आहे, मोठी वगैरे लावले आहेत, आणि ह्याला बटनची हे दिलेली आहे. मस्त, खूप छान पण दिसतं ते, आणि उठून दिसतंय ते. आता हे आहे चंदेरी कॉटन मध्ये आहे. तर हे चंदेरी कॉटन मध्ये आहे ना, यामध्ये मी मटेरियल घेतलेलं आहे एक्स्ट्रा. नाहीतर मी थोडस 1 किंवा 2 असे होतील असं मटेरियल हे करते, पण ह्यामध्ये मी जास्त मटेरियल घेतलंय. तर यामुळे काय होतं की तुम्हाला जर समजा तुमच्या मुलीला तुम्हाला पण हवंय, तर तुम्ही साईज दिलीत ना, मी नक्कीच तुम्हाला या साईज प्रमाणे बनवून देऊ शकते. खूप छान छान.
आणि कोणतीही साईज तुम्हाला हवी तशी मी बनवून देते. आता ऑनलाईन मध्ये मी तसंच टाकलेलं आहे की ह्यामध्ये जे मटेरियल माझ्याकडे जास्त उपलब्ध असतं ना त्यामध्ये मी तुम्हाला त्याच्यात आणखीन व्हेरायटीज बनवून देऊ शकते वेगवेगळी. म्हणजे काकी खूपच टॅलेंटेड आहे बघा, काय काय करतात. आज नक्कीच काकींचा हा एपिसोड बघून खूप साऱ्या महिला नक्कीच मोटिवेट झाल्या असतील, कारण की आज तुम्ही एका वेळेस एवढं सारखं एवढं हे करता आणि खरंच महिलांनी केलं पण पाहिजे आहे ना, हो की आपण एक काम करतो फक्त घरकाम करून किंवा जर, आणि जसं तुम्हाला काकांचा पण सपोर्ट आहे, असं काका आणि तुम्ही मिळून 40 वर्ष झाले एवढं छान बिझनेस सांभाळताय. तर आज खूप छान वाटलं काकी तुमच्याशी भेटून, आणि तुम्हाला सुद्धा असे डिफरंट व्हरायटीचे छान छान जॅकेट्स पाहिजे असतील किंवा गणपतीसाठी म्हणा, नवरात्रीसाठी तुम्हाला जर अशी एकत्र ऑर्डर द्यायची असेल काकींना, तर तुम्ही नक्की देऊ शकता. जो स्क्रीनवर नंबर शेअर होतोय तो काकींचा आहे. तुम्ही कधीही त्यांना कॉल करा, आणि तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच काकी तुम्हाला सपोर्ट करतील. कॉन्टॅक्ट करा त्यांना. आणि काकी आज तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? मला पण तुम्हाला भेटून खूप छान वाटलं, आणि खरंच आज पाऊस पण होता भरपूर. तर मला वाटलं की म्हणजे येणार की नाही. आजचं पण भेट आपली ठरलेली आहे, पण होते की नाही. पण देवाच्या कृपेने पाऊस थांबला आणि तुम्हाला पण यायला मिळालं. आणि तुम्ही हे जे सर्वच महिलांसाठी जे करताय युट्यूब चॅनेलवर, त्या महिलांची प्रशंसा करताय, खरंच खूप छान आहे. सर्वांनी सोनमताईंच्या चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा. करा आणि नक्कीच सर्वांनी त्यांना लाईक करा. येस येस, नक्कीच. आणि तुम्हाला पण अजून अशी नवीन नवीन कहाणी बघायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायलाच लागेल. धन्यवाद. बाय.